नमस्कार. आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा लाईव्ह आपण इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स बाबत ज्याच्यामध्ये बजाज अलायन्सची टीम आपल्यासोबत आहे. ते आपल्याला आपल्या सी-सी पोर्टल थ्रू कशा प्रकारे आपण जनरल हेल्थ इन्शुरन्स काढू शकतो किंवा काय-काय त्यांचे प्रॉडक्ट त्याच्याबाबत सविस्तर आपल्याला देणार आहेत, पूर्ण माहिती देणार आहेत. माहिती देण्यासाठी मी सुरुवातीलाच आमंत्रित करतोय मनीषा बजाज अलायन्स कडून ज्या पूर्ण सेशन्स घेणार आहेत आणि तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट डिटेल माहिती पुरवणार आहे. सो वेलकम मनीषा. तुमचं स्वागत आहे या फेसबुक लाईव्ह मध्ये. हाय, नमस्कार. तर सर्वप्रथम सर्व VLE-ना की थँक्यू सो मच, तुम्ही सगळे जॉईन झालात आणि बजाजला अमोल सर तुम्ही आम्हाला प्लॅटफॉर्म दिलं की लाईव्ह सेशन करण्यासाठी. सो त्याबद्दल थँक्यू सो मच. तर आपण इथे आज बजाजचे कुठले कुठले मेन प्रोडक्ट आहेत आणि ते आपण कसे सेल करतो किंवा त्यामध्ये आपण त्या सगळ्या प्रोडक्टमध्ये त्यांची फ्लो कसा आहे किंवा पॉलिसी बजाजच्या CSC पोर्टलवरनं इश्यू कशी करायची आणि कुठली पॉलिसी घेतल्यामुळं ऍज अ कस्टमरला काय फायदे असतील आणि ऍज अ VLE आपल्या सर्वांना काय फायदे असतील, या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप इथे शिकणार आहोत. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कधी काही क्वेश्चन असेल किंवा कोणाला काही विचारायचं असेल तर मी लास्टला नंबर पण शेअर करणार आहे सर्वांचे, आमच्या टीमचे, बजाज महाराष्ट्र टीमचे. या व्यतिरिक्त कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन्स टाकून आमच्या सर्वांची क्वेश्चन आन्सर्स करू शकता. सो थँक्यू सो मच. आणि अमोल सर जेव्हा स्टार्ट करायचं असेल सांगाल मला की लागलीच स्टार्ट करू? हो, तुम्ही डायरेक्ट चालू करू शकता. ओके, चालेल. थँक्यू सो मच सर. तर स्क्रीन विजिबल आहे सर? सर स्क्रीन विजिबल आहे माझी? हॅलो सर. विजिबल आहे, दिसतंय. चालू करा. ओके, चालेल. थँक्यू सो मच. तर आपण बजाजमध्ये सर्वप्रथम मी सांगेल की आपण बजाजमध्ये ऑलमोस्ट आम्ही स्वास्थ्य, प्रायव्हेट कार म्हणजे मोटारमध्ये सर्व प्रकारच्या मोटार्स, प्रायव्हेट कार, 2 व्हीलर, 3 व्हीलर, कमर्शियल व्हेकल आम्ही सेल करतो. या व्यतिरिक्त आम्ही पर्सनल ऍक्सिडेंट म्हणून एक ऍक्सिडेंटल पॉलिसी आहे ती सेल करतो. तसेच स्वास्थ्य, म्हणजे अशा प्रकारे लगभग एका VLE जे मेन प्रोडक्ट. काय सर? स्क्रीन नाही दिसत तुमची. स्क्रीन दिसत नाहीये, परत एकदा शेअर. ओके, नाव स्ट्रीम. थँक्यू. तर मी आता सांगितल्याप्रमाणे बजाज ऑल टाईप ऑफ प्रोडक्ट्स आम्ही सेल करतो CSC मध्ये ऍज अ कस्टमर. कमर्शियल व्हेकल, प्रायव्हेट व्हेकल, 2 व्हीलर, 3 व्हीलर, या व्यतिरिक्त पर्सनल ऍक्सिडेंट आणि स्वास्थ्य असे मल्टी रेंज ऑफ द प्रोडक्ट आम्ही तुमच्या सेवेसाठी घेऊन आलोय, जेणेकरून तुम्हाला मल्टी प्रोडक्ट्स अवेलेबिलिटी असले पाहिजे. कस्टमरला अकॉर्डिंग टू डिमांड तुम्ही त्यांना ते प्रोडक्ट सर्व करू शकता. या व्यतिरिक्त आपण बजाजचे की प्रोडक्ट जर सांगायचे झाले तर आमचे की प्रोडक्ट आहेत 2 व्हीलर थर्ड पार्टी, पर्सनल ऍक्सिडेंट आणि हेल्थ इन्शुअर म्हणजे स्वास्थ्य विमा, ज्यामध्ये आपण कोरोना सुद्धा कव्हर करतो. 2 व्हीलर थर्ड पार्टी का की प्रोडक्ट आहे? कारण जनरली ऍज पर गव्हर्नमेंट रूल आपल्यालाही माहिती आहे की थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं आपल्या गाडीचं खूप इम्पॉर्टंट आहे आणि जवळपास प्रत्येक जण नॉर्मली थर्ड पार्टी इन्शुरन्स करतं कारण ते मिनिमम प्रीमियम मध्ये बनलं जातं. जसं आपलं नॉर्मली जर आपण पाहिलं फर्स्ट पार्टी वगैरे 1500-1600 प्रीमियम मध्ये जातं, पण 75 ते 150 CC पर्यंतची कुठलीही गाडी असेल तर कुठल्याही कंपनीमध्ये जर प्रीमियम केला तर 828 ला मिनिमम प्रीमियम पडेल. कारण थर्ड पार्टी प्रीमियम हे गव्हर्नमेंट करणं फिक्स केलेलं असतं. अकॉर्डिंग टू तुमच्या गाडीच्या CC नुसार तुमच्या गाडीचे प्रीमियम फिक्स असतात.
जर आपण टू व्हीलर थर्ड पार्टी घेतलात, कुठल्याही कंपनीचं मेक मॉडेल असू द्यात, त्याचं 75 to 150 सीसी असेल तर त्या गाडीचं प्रीमियम येईल 828. त्यानंतरचा आमचा मोस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे पर्सनल ऍक्सिडेंट, ज्यांना आपण संकट मोचन या नावानं पण जाणतो, ज्यामध्ये हर प्रकारचा ऍक्सिडेंट कव्हर होतो. याला मी डीप मध्ये तुम्हाला पुढे जाऊन सांगेल की याचे फायदे काय आहेत किंवा कुठल्या एज मध्ये आपण ही पॉलिसी बाय करू शकतात आणि बाय केल्यानंतर क्लेम कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पुढे एकानंतर एक मी सांगेल. पर्सनल ऍक्सिडेंटचं मिनिमम प्रीमियम आहे 649. 649 एक बर्थ प्रीमियम आहे आणि यामध्ये आपण तुम्हाला काय काय फायदे होतील ते पण मी सांगेल. त्यानंतर आहे हेल्थ इन्शुअर. हेल्थ इन्शुअर मध्ये आपण ऑल टाईप ऑफ डिसिजेस कव्हर करतो, ज्याचं प्रीमियम येतं मिनिमम 3 लाख जर सम इन्शुअर्ड घेतलं आणि 31 ते 35 वयोवर्ष असेल समोरच्याचं, तर 31 ते 35 या वयोवर्षात 3 लाखाच्या प्रीमियम मध्ये तुम्हाला 3855 रुपयामध्ये प्रीमियम येईल जर 3 लाखाचं सम इन्शुअर्ड घेतला तर या ठिकाणी आपण मोटार कव्हर करतो, दुसरं ऍक्सिडेंटल पॉलिसी कव्हर करतो, तिसरं स्वास्थ्य विमा कव्हर करतो. ऑलमोस्ट बेसिक नीड आपण या ठिकाणी तिन्ही कव्हर करतो बजाजच्या सीएससी, आणि तिन्हीचंही प्रीमियम बऱ्यापैकी लो प्रीमियम्स मध्ये आहेत. तर यानंतर आपण डिटेल मध्ये बघू की बजाजचे या व्यतिरिक्त कुठले कुठले प्रोडक्ट आहेत जे ऍज अ व्हीएलई आपण सेल करू शकतो. सर्वप्रथम मोटारचे, पण कुठलाही जनरल इन्शुरन्सचा प्रोडक्ट सेल करण्या अगोदर किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला बेसिक नॉलेज असणं माहिती गरजेचं आहे की इन्शुरन्स, जेव्हा आपण मोटार इन्शुरन्सचा भाग बघतो आणि आपण सेल करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर येतो, त्यावेळेस कस्टमर मोटार फर्स्ट पार्टी आणि मोटार थर्ड पार्टी ह्या कॉमन 2 नावांचा यूज करतो, ज्यामध्ये मोटार फर्स्ट पार्टी म्हणजे काय आणि मोटार थर्ड पार्टी म्हणजे काय या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर मोटार थर्ड पार्टी म्हणजे काय? थर्ड नावामध्येच काय लिहिले, थर्ड म्हणजे तिसरा. जर एखाद्याच्या गाडीमुळे किंवा वाहनामुळे स्वतःमुळे तिसऱ्या म्हणजे थर्ड पर्सनचं काही नुकसान झालं तर ती नुकसान भरपाई आपण मोटार थर्ड पार्टी इन्शुरन्सद्वारे कव्हर करतो. म्हणजे काय? मोटार थर्ड पार्टी इन्शुरन्स लाईफ असू शकते एखाद्याची, लाईफ डेथ वगैरे. या व्यतिरिक्त प्रॉपर्टी डॅमेज. प्रॉपर्टी डॅमेज मध्ये पण 2 प्रकार आहेत. कुठले? टू व्हीलरमुळे जर प्रॉपर्टी डॅमेज झालं तर कंपनी 1 लाखापर्यंतचा इन्शुअर करते, आणि या व्यतिरिक्त जर अदर दॅन टू व्हीलर असेल तर आपण 7.5 लाख रुपयेपर्यंत जुर्माना कस्टमरला देतो, जो कोणी कस्टमर असेल क्लेम केल्यानंतर. तर हे झालं थर्ड पार्टी. थर्ड पार्टीला आपण नॉर्मल भाषेमध्ये थर्ड पार्टी म्हणतो, ऑफिशियल मध्ये आपण त्याला लायबिलिटी. लायबिलिटी आणि थर्ड पार्टी हे दोन्ही एकच नाव आहेत. या व्यतिरिक्त येतं आपलं फर्स्ट पार्टी. फर्स्ट पार्टी म्हणजे काय असतं? फुल प्रीमियम. बरेच लोक त्याला फुल इन्शुरन्स म्हणतात, डे टू डे लँग्वेज मध्ये फर्स्ट पार्टी म्हणतात, ऑफिशियल मध्ये आपण बरेच जण कॉम्प्रेन्सिव्ह फर्स्ट पार्टी म्हणतात. म्हणजे कॉम्प्रेन्सिव्ह फर्स्ट पार्टी, पॅकेज पॉलिसी, ही सगळी नावं आपण मोटार फर्स्ट पार्टीसाठी यूज करतो. तर मोटार फर्स्ट पार्टी मध्ये काय होतं? थर्ड पर्सनचं तर कव्हर होतं, म्हणजे थर्ड पार्टी कव्हर होतीच. या व्यतिरिक्त स्वतःच्या जर गाडीचं काही नुकसान झालं तर स्वतःच्या गाडीचं जी काही नुकसान भरपाई असेल ती नुकसान भरपाई कव्हर होते. या व्यतिरिक्त तुमच्या गाडीमुळे जर चोरीला गेली, गाडीचा चोरीचा कव्हर जर घ्यायचा असेल तर तुम्हाला मोटार फर्स्ट पार्टी असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या गाडी समजा पावसामध्ये काही झालं किंवा पूर आला, या व्यतिरिक्त लँडस्लाईड झाली समजा, किंवा फायर, एखाद्या ठिकाणी आपण पार्किंग मध्ये गाडी लावली तिथे आग वगैरे लागली, त्या प्रकारामध्ये आपल्या गाडीचं नुकसान झालं, किंवा आपण आपल्या सीएससी सेंटरच्या बाहेर आपली बाईक ठेवली आणि कुठल्या तरी लेकरांनी खेळता खेळता त्याच्यावरती बरेच क्रॅशेस वगैरे केले, स्क्रॅच मारले, तर ह्या प्रकारचं ओव्हरऑल सगळी जर नुकसान भरपाई आपल्याला करून घ्यायची असेल किंवा कंपनीला क्लेम करायचं असेल तर आपल्याला आपल्या गाडीचं मोटार फर्स्ट पार्टी इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. तर हा बेसिक डिफरन्स झाला मोटार फर्स्ट पार्टी आणि थर्ड पार्टीचा. तर यानंतर आपण जाणून घेऊ बजाजचे प्रोडक्ट. तर बजाजने आम्हाला माहितीये एक व्हीएलई बऱ्याच कामामध्ये बिझी असतात, जसं काही तुम्हाला माहितीये आधार कार्ड करता, पॅन कार्ड, झेरॉक्स, परत वेगवेगळे लाईफ विमा किंवा बऱ्याच मल्टिपल गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही बिझी असता. म्हणजे तुमच्याकडे एक फोकस वर्क नाहीये, पण त्यामध्ये पण इन्शुरन्स हा एक असा बिझनेस आहे जो तुम्हाला दरवर्षी एकाच कस्टमर कडनं कंटिन्युअली तुम्हाला इन्कम देऊ शकतात. म्हणजे तुमचे नवीन कस्टमर तर इन्शुरन्स या बिझनेस मधनं होतीलच होतील, पण या व्यतिरिक्त तुमचे जे जुने कस्टमर आहेत त्यांच्याकडनं पण तुम्ही कंटिन्यू कमिशन घेऊ शकता. जसं समजा जर मी एक्सवायझेड पर्सन आहे आणि मी एक व्हीएलई आहे, माझ्या एक्सवायझेड पर्सननी माझ्याकडे एखाद्या गाडीचं इन्शुरन्स काढलं यावर्षी, बरोबर आहे, पुढच्या वर्षी पण तो व्यक्ती माझ्याकडेच येईल, जरी माझ्याकडे नाही आला तरी तो इन्शुरन्स काढेल
आणि त्याचं कमिशन कोणाला येईल? तुमच्याकडे येईल. त्याच्या 3ऱ्या वर्षी जोपर्यंत त्या व्यक्तीकडे गाडी आहे तोपर्यंत तो व्यक्ती तुमच्याकडे येईल. या व्यतिरिक्त तुमची सर्व्हिस वगैरे बघून तो त्यांच्या कलिग्सला किंवा त्यांच्या घरच्या लोकांना सांगू शकतो की सर या सरांकडे असं इन्शुरन्स होऊ शकता, आपण काढू शकता. या व्यतिरिक्त स्वास्थ्य विमा तुम्ही मला कन्व्हिन्स करू शकता की मॅडम तुम्ही तुमच्या गाडीचं तर इन्शुरन्स केलंच, पण तुम्ही याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे हेल्थ पॉलिसी आहेत, हेल्थ पॉलिसीसाठी पण कन्व्हिन्स करून तुम्ही इन्कम करू शकता. पर्सनल ऍक्सिडेंटसाठी कन्व्हिन्स करून तुम्ही इन्कम करू शकता. म्हणजे एका कस्टमरकडनं तुम्ही 2-3 प्रोडक्ट सेल करू शकता एका कस्टमरला, जर तुम्ही व्यवस्थित इन्शुरन्स बिझनेस केला तर. आणि मी आता म्हटलं की तुम्ही एक ऍज अ रिअली मल्टिपल कामामध्ये बिझी असतात. त्या एका कारणामुळे आम्ही जेवढ्या इझी पद्धतीनं तुम्हाला गोष्टी देऊ शकतो, डिजिटलाइज करू शकतो, त्या सगळ्या सीएससी मार्फत आम्ही केलेल्या आहेत. जसं की प्रत्येक प्रोडक्ट आम्ही वेगवेगळ्या बॉक्समध्ये डिझाईन केल्या. या समोर तुम्हाला जेवढे ऑरेंज कलरचे बॉक्स दिसत आहेत त्या प्रत्येक बॉक्समध्ये तुम्हाला एका प्रोडक्टचं नाव दिसेल अकॉर्डिंग टू कस्टमर डिमांड. जर समजा एखादी कस्टमर येतोय XYZ आणि त्यांनी म्हटलं की सर मला 2 व्हीलर थर्ड पार्टी द्या, तर त्यावेळी काय करायचंय? फक्त पोर्टलवरती जाऊन 2 व्हीलर थर्ड पार्टी कुठे लिहिले हा ऑप्शन चेक करा आणि त्या बॉक्सला क्लिक करा. जसं तुम्ही बॉक्सला क्लिक कराल तर बॉक्सला क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला एक 1 पेज येऊन जाईल आणि त्या 1 पेजमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म पॉलिसी भरून पॉलिसी इश्यू करायचंय. विदिन 2 to 3 मिनिट्सचं हे काम आहे. तर आपण जाणून घेऊ प्रोडक्ट. 2 व्हीलर थर्ड पार्टी TP 1 इयर करायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट बॉक्स चूज करावं लागेल. जर 2 किंवा 3 वर्षासाठी एखाद्या गाडीचं थर्ड पार्टी बनवायचंय आपल्याला कोणत्या ग्राहकाचं, तर आपल्याला सेकंड बॉक्सला क्लिक करावं लागेल, ज्या ठिकाणी मी कर्सर ठेवले. त्याच गाडीची जर आपल्याला फर्स्ट पार्टी करायची असेल 2 व्हीलरची तर तुम्हाला त्याच्या बाजूचा बॉक्सला क्लिक करावं लागेल. असंच सेम असेल प्रायव्हेट कारसाठी. प्रायव्हेट कार थर्ड पार्टी, प्रायव्हेट कार फर्स्ट पार्टी. या ठिकाणी आहे कमर्शियल आणि या ठिकाणी लिहिले प्रायव्हेट. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊ कमर्शियल आणि प्रायव्हेटचा डिफरन्स काय आहे. कमर्शियल म्हणजे नवी ज्या गाड्या येलो प्लेटेड गाड्या असतात, ज्या आपण पॅसेंजर कॅरिंग किंवा मालवाहू व्यतिरिक्त पर्सनल यूज सोडून ज्या बाकी यूजसाठी आपण गाड्या यूज करतो त्यांना आपण कमर्शियल व्हेकल्स म्हणतो, ज्या पिवळ्या कलरचा नंबर प्लेट मध्ये असतात. आणि प्रायव्हेट म्हणजे निजी कामासाठी पर्सनल यूज साठी ज्या गाड्या यूज होतात आपण त्यांना प्रायव्हेट कार म्हणतो, तर त्या प्रायव्हेट कार असतात व्हाईट नंबर प्लेट. या गोष्टी मी यासाठी सांगते, स्पेशल ठाणे मुंबई या रिजन मध्ये कमर्शियल यूजच्या गाड्या बऱ्याच प्रकारे असतात आणि कमर्शियलचं प्रीमियम कम्पॅरेटिव्हली प्रायव्हेट कारच्या बऱ्याच प्रमाणात हाय येतं. आणि काही कस्टमर असे असू शकतात की जे प्रायव्हेट गाडी तुम्हाला कमर्शियल ओला उबेर ज्या प्रायव्हेट असतात त्या कमर्शियल मधून करून घेऊ शकतात. अशा वेळेस काय होतं, गाडीचं इन्शुरन्स एखाद्या वेळेस बनून जातं, पण इन्शुरन्स बनल्यानंतर पुढे जेव्हा इन फ्युचर मध्ये क्लेम येतो तो क्लेम सेटल नाही होत. त्यामुळे एकतर आपल्यालाही आपली हॅरॅसमेंट होते प्लस कस्टमरची. त्यामुळे कधीही कुठल्या कस्टमरचं इन्शुरन्स करताना त्यांची आरसी कॉपी चेक करा, गाडीची नंबर प्लेट चेक करा, गाडी कमर्शियल आहे की प्रायव्हेट आहे. या छोट्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला एक VLE म्हणून कस्टमरला सर्व्हिस देताना चेक करणं गरजेचं आहे. तर इथं आहे कमर्शियल व्हेकल, पण कमर्शियल व्हेकलच्या खाली काय लिहिले आपण इथे न्यू म्हणजे नवीन. मार्केटमध्ये ज्या नवीन गाड्या घेतल्या जातात त्या सगळ्या आपण कमर्शियल न्यू गाड्या या ऑप्शन मधनं करतो. त्यानंतर आहे पर्सनल ऍक्सिडेंट जी फक्त ऍक्सिडेंटल पॉलिसी आहे. यानंतर येतो आरोग्य संजीवनी. आरोग्य संजीवनी IRD मार्फत आलेलं प्रोडक्ट आहे जे प्रत्येक रुरल भागासाठी आहे आणि आपल्या हा स्वास्थ्य विमा म्हणजे हेल्थ प्रोडक्ट आहे. यामध्ये डिसीजेस कव्हर होतात. या व्यतिरिक्त आपण हेल्थ इन्शुर म्हणून आणखीन एक प्रोडक्ट दिले ज्यामध्ये 10 लाखापर्यंतच आपण सम इन्शुर देऊ शकतो. या व्यतिरिक्त आहे ॲटो, ट्रक, ट्रॅक्टर कॉम्प्रिहेन्सिव्ह फर्स्ट पार्टी म्हणजेच कमर्शियल गाड्या. सर्व कमर्शियल गाड्या ज्या नवीन नाहीयेत आता जुन्या कमर्शियल गाड्यांसाठी हा ऑप्शन असेल. ॲटो, ट्रक, ट्रॅक्टर, TP थर्ड पार्टीसाठी हा ऑप्शन असेल, ज्या ठिकाणी माझं कर्सर घुमते. यानंतर आहे न्यू 2 व्हीलर फर्स्ट पार्टी. जर आपण पाहिलं असेल आपला ग्राहक जेव्हा आपल्या याच्यावरती येतात 2019 आणि 20 पासून ज्या काही नवीन गाड्या आहेत त्या सगळ्यांचं 5 वर्षाचं इन्शुरन्स बनतं, ज्यामध्ये 1 वर्ष फर्स्ट पार्टी आणि रिमेनिंग 4-5 इयर्स त्यांचं थर्ड पार्टी असतं. तर हा ऍज पर गव्हर्नमेंट रूल आपणही करू शकतो. अगोदर असं व्हायचं की न्यू गाड्या फक्त शोरूम मध्ये बनायच्या, पण आता आपण पण आपल्या पोर्टलवरती प्रत्येक VLE ही सेवा देऊ शकतो त्यांच्या कस्टमरला. त्यासाठी तुम्हाला न्यू 2 व्हीलर या ऑप्शनला क्लिक करायचंय, ज्या ठिकाणी तुम्हाला गाडीच्या आरसीची गरज नाही, कारण नवीन गाडी म्हटल्यास गाडीची आरसी नसणार आहे, गाडीची RTO पासिंग नसणार आहे. त्यामुळे विदाऊट इन्स्पेक्शन, विदाऊट गाडी नंबर, व्हेकल नंबर नसणार आहे. आरसी नाही म्हणजे व्हेकल नंबर नाही, तर विदाऊट या सगळ्या गोष्टी आपण इन्शुरन्स करू शकतो. सेम असेल प्रायव्हेट कारचं. न्यू प्रायव्हेट कार 1+3 जसं 2 व्हीलर 5 इयर्सचं बनतं तसं
आपलं प्रायव्हेट कार 3 इयर्सचं बनतं. यानंतर आहे ऍग्रिकल्चर ट्रॅक्टर. जर समजा तुमच्या ट्रॅक्टर कमर्शियल नाही, आरसी वरती ऍग्रिकल्चर लिहिलंय, तर ते ट्रॅक्टर तुम्ही ऍग्रिकल्चर ट्रॅक्टर पॉलिसी मधनं करू शकता. याच ठिकाणी आपण जेसीबी, हार्वेस्टर या ऑप्शनचं पण इन्शुरन्स करू शकतो. या व्यतिरिक्त सीएससी व्हीएलई रिन्युअल हा ऑप्शन आहे. सीएससी व्हीएलई रिन्युअल म्हणजे मागच्या वर्षी ज्या कस्टमरनी तुमच्याकडनं म्हणजेच आपल्या सीएससी सेंटरवरनं इन्शुरन्स केले त्यांचं जर रिन्युअल असेल, म्हणजे समजा आता हा एप्रिल मंथ चालू आहे, 2020च्या एप्रिलमध्ये जर 10 लोकांनी आपल्याकडे इन्शुरन्स केले तर त्या 10 लोकांचं रिन्युअल आपल्याला ऑटोमॅटिकली मंथच्या स्टार्टिंगला किंवा मंथचा स्टार्ट होण्या अगोदरच या बॉक्समध्ये त्यांची नाव, नंबर आणि त्यांचा हे येऊन जाईल, पॉलिसी नंबर आणि किती प्रीमियम लागतं. तुम्हाला काय करायचंय, ती पॉलिसी डाउनलोड करून कस्टमरचा नंबर असेल तिथे त्यांना कॉल करा. कंपनीकडनं इंडिव्हिज्युअल नोटीस जाते रिन्युअल. स्टील तुम्ही तुमच्या तऱ्हेने एकदा त्यांना कॉल करा की सर तुमचं रिन्युअल होतं मागच्या वर्षीचं आणि यावर्षी प्लीज तुम्ही जर दुकानला येऊ शकत नसाल शॉपवरती तर इट्स ओके, आम्ही तुम्हाला रिन्युअल तुमचं व्हॉट्सअप किंवा मेल करू, तुम्ही फक्त गुगल पे आणि फोन पे द्वारे पैसे द्या. कारण रिन्युअल मध्ये कुठल्याच प्रकारची इन्फॉर्मेशन नाही लागत, फक्त कन्वर्ट टू पॉलिसी एवढ्या एकाच ऑप्शनला क्लिक करा आणि लागलीच तुमची प्रिंट येऊन जाईल तुम्हाला. तर एकदम 1 ते 2 क्लिक मध्ये तुम्ही तुमच्या कस्टमरचं रिन्युअल करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला फॉलोअप घ्यायचंय. जर कुठे गरज पडली तर तुम्ही आमच्या सीएससी टीमशी कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला हेल्प करू. या व्यतिरिक्त आहे प्रायव्हेट कार ओडी ओनली. जसं मी आता म्हटलं की 2019-20च्या ज्या गाड्या असतात त्यांचं थर्ड पार्टी 5 वर्षांचं असतं आणि 1 इयर त्यांचं फर्स्ट पार्टी असतं. आणि जर समजा कस्टमरला प्रत्येक वर्षी फर्स्ट पार्टी करायचे गाडी तर नेक्स्ट इयरला त्यानं म्हणेल की सर माझ्याकडे थर्ड पार्टी ऑलरेडी 4 वर्षाची आहे रिमेनिंग, मला यावर्षी फक्त फर्स्ट पार्टी ऍड करून द्या, तर त्याला आपण ऑफिशियली ओडी व्हॅल्यू म्हणतो. म्हणजे त्यांना त्यांच्या गाडीची ओडी व्हॅल्यू काढायची असते. तर त्यावेळेस पूर्णतः फर्स्ट पार्टी इन्शुरन्स करण्याची गरज नाही. जर टू व्हीलर असेल तर या ठिकाणी टू व्हीलर ओडी ओनली मध्ये जाऊन त्यांचं ओडी व्हॅल्यू काढून द्या आणि प्रायव्हेट कार असेल तर प्रायव्हेट कार ओडी मध्ये अगदी कमी मध्ये होऊन जाते. जवळपास 400 ते 450 मध्ये त्यांचं टू व्हीलरचं ओडी व्हॅल्यू येऊन जाते. या व्यतिरिक्त डाउनलोड ट्रान्झॅक्शन रिपोर्ट या ऑप्शनद्वारे तुम्ही तुमच्या कस्टमरला वर्षभरात 1.5 वर्षात कधीही दुसऱ्यांदा पॉलिसी डाउनलोड करून देऊ शकता. हा खूप मोठा बेनिफिट आहे. बऱ्याचदा असं होतं की कस्टमरकडनं पॉलिसी गहाळ होते, कधी क्लेम होतो त्यावेळेस त्यांच्याकडे पॉलिसी नसते किंवा कधी अर्जन्सीमध्ये आरटीओला वगैरे त्यांना पॉलिसी लागते. मग अशा वेळेस ते कोणाकडे येणार? बट ऑब्वियस सर्वात प्रथम तुमच्याकडे त्यांनी पॉलिसी केली होती तर फर्स्ट कॉन्टॅक्ट पर्सन तुम्ही असाल. ज्यावेळेस त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, डाउनलोड ट्रान्झॅक्शन रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करा आणि या ऑप्शनवरती तुम्ही जसे क्लिक कराल की लागलीच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कस्टमरचा पॉलिसी नंबर येईल, त्यांना प्रिंट करून आपण त्यांना देऊ शकतो. तर ही होती आपल्या बजाजची प्रोडक्ट लिस्ट. इथल्यापैकी कुठल्याही प्रोडक्टचं तुम्ही इन्शुरन्स करू शकता. तर खूप सोप्या पद्धतीने आपण यांचं इन्शुरन्स होतं. यासाठी त्यानंतर मी दाखवते की पॉलिसीचा फॉर्म कसा भरायचा जनरल इन्शुरन्स मध्ये. तर त्यासाठी याचा ऑप्शन आपण घेऊ टू व्हीलर कॉम्प्रेन्सिव्ह फर्स्ट पार्टी. म्हणजे टू व्हीलरचा आपल्या फर्स्ट पार्टी कसं भरायचं, तर हा जो ऑप्शन आहे टू व्हीलर फर्स्ट पार्टी या ऑप्शनला मला क्लिक करावं लागेल. जसं मी या ऑप्शनला क्लिक करेल त्यानंतर हे वालं पेज ओपन होईल, ज्या पेजमध्ये सर्वप्रथम मला पॉलिसी पिरियड सिलेक्ट करायचा आहे. 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत मी पॉलिसी पिरियड सिलेक्ट करू शकते. त्यानंतर प्रत्येक बॉक्समध्ये 2-2 डिजिट्स मध्ये नंबर टाकायचे. MH इथे टाका, नंतर 0401 आपले मुंबई साईडचे जे आरटीओ असतील किंवा पुणे, त्यानंतर AB आणि लास्टच्या बॉक्समध्ये तुम्हाला म्हणजे या बॉक्समध्ये ज्या ठिकाणी माझं कर्सर आहे 4 डिजिट्स टाकायचे. त्यानंतर सिस्टम काय विचारेल की तुमच्याकडे लास्ट इयर कॉम्प्रेन्सिव्ह पॉलिसी होती का, म्हणजे मागच्या वर्षी तुमच्याकडे फर्स्ट पार्टी विमा होता का. जर होता तर तुम्ही या ठिकाणी येस करा आणि नसेल तर नो. पण येस करताना परत 2 गोष्टींचं लक्ष घेतलं पाहिजे आपण, की सर्वप्रथम पहिली गोष्ट ही असेल की मागच्या वर्षी जर माझ्याकडे फर्स्ट पार्टी विमा होता तर तो संपलाय का, तो पहिली गोष्ट संपलेला नसावा. सेकंड, संपला असेल तरी चालेल पण संपून किती दिवस झालेले नसावेत, 90 दिवस म्हणजेच 3 महिने. जर 3 महिन्यापेक्षा जर पॉलिसी एक्सपायर होऊन जास्त दिवस झाले असेल तर ती पॉलिसी नाच्या बरोबर असते, मग त्या ठिकाणी आपण नो करा. जर 3 महिने संपले नसतील तर आपण या ठिकाणी यस करू शकतो. डू यू नीड एनी ऍडिशनल कव्हर. बऱ्याच व्हीएलईंकडनं आम्हाला कस्टमर मॅम इथे काय करायचं, तर हा कव्हर काय असतो, को पॅसेंजर कव्हर असतो. जर समजा तुमच्या बाईकवरती कोणी मागे बसते त्याच्यासाठी तुम्हाला पॅसेंजर कव्हर हवाय तर त्यासाठी तुम्ही ऍडिशनल कव्हर मध्ये जाऊ शकता. या व्यतिरिक्त जिओग्राफिकल एरिया एक्सटेन्शन कव्हर असतो. तो म्हणजे काय, जर समजा महाराष्ट्रीयन लोकांना बऱ्यापैकी कमी मध्ये येतं पण हा कव्हरचा उपयोग, जर समजा आपली गाडी
इंडिया म्हणजेच भारत सोडून जे जवळपासचे भूटान, बांगलादेश, नेपाळ ही जी जवळची कंट्री म्हणजे राज्य हे आहे, त्यांच्यामध्ये जर आपण या कंट्रीजमध्ये आपली गाडी घेऊन जाणार असेल आणि तिथे त्या गाडीचा क्लेम आला तर तो सेटल व्हावा यासाठी जिओग्राफिकल एरिया एक्सटेन्शन कव्हर असतं आणि ते कव्हर टू यू नीड एनी ऍडिशनल कव्हर या ऑप्शनला क्लिक करून घेता येतं. यानंतर आहे टीपीपीडी, जो मी तुम्हाला एकदम स्टार्टिंगला सांगितलं होतं, थर्ड पार्टी प्रॉपर्टी डॅमेज. टीपीपीडी म्हणजे जर आपल्या गाडीमुळे एखाद्याचं नुकसान झालं, नुकसान म्हणजे काय, प्रॉपर्टी डॅमेज, दुसऱ्याची प्रॉपर्टीमध्ये काही येऊ शकतं, भिंत येऊ शकते कोणाचं काय. जर समजा मी गाडी चालवती आणि मी गाडी चालवत असताना एखाद्याची भिंत होती, ती भिंतीवरती कोसळली गेली, कच्ची भिंत होती, ती पडली, ती एखाद्याची प्रॉपर्टी होती, तर ती गोष्ट बनवण्यासाठी जो काही खर्च लागेल तो कंपनी देईल. कितपर्यंत देईल, 1,00,000पर्यंत देईल. जर समजा बरेच लोक काय करतात व्हीएलई मध्ये आपण की हा याचे टिक करतो, याला टिक केल्यामुळे काय होतं, मेन प्रीमियम मधून 60 रुपये कमी होतात. हा तुमचा ऍडव्हान्टेज आहे की आत्ताचा तात्पुरता ऍडव्हान्टेज आहे. मी जे म्हणते ती रिपीट आहे का, हा तात्पुरता ऍडव्हान्टेज आहे. या ठिकाणी जर तुम्ही टिक केलात तर मेन प्रीमियम मधून तुमचे 60 रुपये कमी होतील, ज्यामुळे काय होईल, आता तुम्हाला प्रीमियम कमी वाटेल. पण जेव्हा कधी इन फ्युचर मध्ये क्लेम येईल त्यावेळेस तुम्हाला कंपनी 1,00,000ऐवजी फक्त आणि फक्त 6,000 देईल. जर समजा मी आता एक्झाम्पल दिलं होतं की एक भिंत प्रॉपर्टी ती तुटली, तिला बनवण्यासाठी आपल्याला किंवा नुकसान झालं, ती नुकसान भरपाई करण्यासाठी 50,000 खर्च येतो. जर मी इथे टिक नाही केलं आणि माझे 60 रुपये कमी नाही झाले तर कंपनी 1,00,000मधले 50,000 देईल आणि स्टील तुमच्याकडे 50,000 वापस बँक बॅलन्स राहील, म्हणजे इन फ्युचर मध्ये जर अजून क्लेम आला तर. पण त्याऐवजी जर तुम्ही ते टिक केलात आणि 60 रुपये कमी केलेले असतील तर ज्यावेळेस तो 50,000चा क्लेम येईल त्यावेळेस तुम्हाला कंपनी पूर्ण 50,000 नुकसान भरपाई नाही देणार. त्या ठिकाणी कंपनी फक्त आणि फक्त 6,000 तुम्हाला नुकसान भरपाई देईल. यानंतर आपल्याला इथे पॉलिसीची एक्सपायरी डेट टाकायची आहे. जसं मी या ठिकाणी इथे एक्सपायरी डेट टाकली पॉलिसीची, पॉलिसी एक्सपायरी डेट टाकायचे. जसं मी या ठिकाणी पॉलिसीची एक्सपायरी डेट टाकली त्यानंतर कंपनी विचारेल की मागच्या वर्षी तुम्ही कुठला क्लेम केला होता का, केला असेल तर यस करा, त्या ठिकाणी नंबर ऑफ क्लेम विचारेल आणि जर केला नसेल तर तुम्हाला एक कंपनी डिस्काउंट देते ज्याला आपण नो क्लेम बोनस म्हणतो. नो क्लेम बोनस म्हणजे काय असतं, आपण जर मागच्या वर्षीच्या पॉलिसीमध्ये जर क्लेम केला नसेल तर पुढच्या वर्षी जेव्हा आपण पॉलिसी बनवतो त्या वर्षी कंपनी आपल्याला एक डिस्काउंट देते ज्याला आपण नो क्लेम बोनस म्हणतो. क्लेम न केल्यामुळे भेटणारे डिस्काउंट असतं जे आपल्याला प्रत्येक कंपनीकडनं भेटतं. सर्वात प्रथम या ठिकाणी क्वेश्चन येईल की मॅडम जर या वर्षी आम्ही बजाज मधनं करतोय आणि मागच्या वर्षीची पॉलिसी आमची XYZ कंपनीची आहे तर भेटेल का, हो अगदी भेटेल. हा नुकसान कुठल्या पॉलिसीवरती नसतं, तुम्ही क्लेम नाही केला तर हे डिस्काउंट तुम्हाला भेटत असतं. त्यामुळे जर कुठल्याही कंपनीची तुमची प्रिव्हियस पॉलिसी असेल आणि नेक्स्ट इयर तुम्ही कुठल्याही कंपनीत ती पॉलिसी रिन्यू किंवा रोल ओव्हर करत असाल तर त्यावेळेस त्या पॉलिसीवरती तुम्हाला नो क्लेम डिस्काउंट भेटेल. तर ते किती भेटतं, 0% पासून ते 50% पर्यंत हे डिस्काउंट तुम्हाला भेटत असतं. फर्स्ट इयरला जर मी क्लेम नाही केला तर 20%, सेकंड इयरला मी क्लेम नाही केला तर 20, देन थर्ड इयरला 25 म्हणजे 0, 20, 25, 35 असं करत 50 पर्यंत जातं. पण जर समजा मी लगातार 3 वर्ष क्लेम नाही केला तर 35 पर्यंत येईल. पण अगदी त्या वर्षी माझ्या गाडीचं दुर्दैवाने ऍक्सिडेंट झाला आणि नुकसान झालं तर त्यावेळेस मी क्लेम करेल. मग त्यावेळेस तुम्हाला पुढच्या वर्षी 45% भेटेल का, नाही. तर नेक्स्ट इयर परत तुम्हाला ते नो क्लेम बोनस हटून 0 येईल. जोपर्यंत आपण क्लेम करणार नाही तोपर्यंत ते आपल्याला भेटत जाईल 0%, 20, अगदी 50 पर्यंत आणि 50 पासून पुढे कंटिन्यू 50 राहील आणि जेव्हा कधी क्लेम येईल तर ती गोष्ट आपल्याला 0% वर येईल. तर हे होतं नो क्लेम बोनस. यानंतर आहे डू यू नीड एनी ऍडिशनल पीए कव्हर. पीए कव्हर काय असतं, पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर. त्याच्यामध्ये की मॅम थोड्या वेळापूर्वी तुम्ही पर्सनल ऍक्सिडेंट सांगितलं होतं. जर आम्ही ही पीए कव्हर पॉलिसीमध्ये एखाद्या घेतलं टू व्हीलर किंवा प्रायव्हेट कारच्या तर ते पीए कव्हर घेण्याची गरज नाहीये का, नाही, एकदम चुकीचं. कारण हे पर्सनल ऍक्सिडेंट फक्त आणि फक्त ओनर ड्रायव्हर साठी असतं आणि मृत्यूच्या केसमध्ये भेटतं. जर ओनर ड्रायव्हरची गाडी चालवताना किंवा गाडीवर मागे बसल्यानंतर जर मृत्यू झाली तर आपण त्यांच्या फॅमिलीला 15 लाखाचं कव्हर देतो. ही पॉलिसी आपण नाही घेऊ शकत. जर आपल्याला जर समजा माझ्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन नाहीये तर मी नो करू शकते.
किंवा माझी गाडी कुणाच्या पार्टनरशिप मध्ये आहे किंवा कंपनीच्या नावावर आहे तर मी नो करू शकते. या व्यतिरिक्त माझ्याकडे ऑलरेडी कुठल्या कंपनीचं पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर आहे तर मी ती नो करू शकते. कॉमन खूप लोकांना VLE चा प्रश्न येतो की मॅम XYZ कंपनीचं ना डायरेक्ट पॉलिसी केल्यानंतर 828 ला होते पण आपली अगोदर 1270 दाखवते. तर बजाज अलायन्स एका VLE ला किंवा पॉलिसी घेताना कस्टमरला जेवढे काही इम्पॉर्टंट फायदे आहेत ते सगळे फायदे आम्ही तुम्हाला इन्क्लूड करून पॉलिसीचं प्रीमियम शो करतो. त्यानंतर आम्ही पूर्णतः एका VLE ला आणि ग्राहकाला सूट दिलेली आहे की त्यांना कुठले कव्हर हवेत, कुठले कव्हर नकोय, त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी येस नो ऑप्शन करू शकता. जर आपण पर्सनल ऍक्सिडेंटला नो केलं तर तुमचे 330 रुपये मेन प्रीमियम मधून कमी होतात. म्हणजे तुमची 1270 ची पॉलिसी 888 ला होते आणि या ठिकाणी TPPD ला टिक केल्यानंतर 888 ची पॉलिसी 828 ला होते. जर तुम्हाला हे प्रीमियम कमी करायचं तर तुम्ही करू शकता. आम्ही हा ऑप्शन तुमच्याकडे सोडलेला आहे. जसं आपण पॉलिसी नंबर डायरेक्ट टाकतो, पॉलिसी नंबर टाकल्या बजाजमध्ये ऑटोफिट सिस्टम आहे. म्हणजे सिस्टम ऑटोमॅटिकली गाडीची सगळी डिटेल्स घेते. जसं तुम्ही गाडी नंबर टाकाल तर इथे ऑटोमॅटिकली सर्व डिटेल आली. 100 गाड्यांमधून 90 गाड्यांची डिटेल येतील, 10 गाड्यांची कदाचित येणार नाही. बरेच इश्यू असू शकतात, सिस्टम इश्यू असू शकतो, त्यांची डिटेल्स आपल्या सिस्टम मध्ये नसतील किंवा व्हेकल अगदी नवीन असेल, काही असू शकतं. पण त्यामध्येही आम्ही मिनिमम डाटा एंट्री तुमच्यासाठी ठेवलेली आहे. मेक, मॉडेल, सबटाईप, चेसिस नंबर आणि रजिस्ट्रेशन डेट. अगदी 5 गोष्टी भरायच्या ज्याच्यासाठी फ्यू सेकंद ऑफ टाइम तुम्हाला लागेल आणि यानंतर तुम्ही फक्त स्वतः पिनकोड एंटर करायचा आहे. जसं तुम्ही मिनिमम डाटा एंट्री वरून पिनकोड एंटर करता तुम्हाला तुमचं बेसिक प्रीमियम सर्व टोटल प्रीमियम दाखवून देईल. प्रीमियम आलं इथे 1310 रुपये. जर मला यामध्ये चेंज करायचं, माझ्या माइंड मध्ये असं वाटतं की मला पर्सनल ऍक्सिडेंट घेतला पाहिजे, तर मी इथं एडिट व्हेकल ऑप्शनला क्लिक करेल आणि या ठिकाणी येस करेल आणि देन रिकॅल्क्युलेट प्रीमियम करेल. म्हणजे माझं जे प्रीमियम वाढलेलं असेल ते सिस्टम मध्ये येईल. या व्यतिरिक्त बरेच ग्राहक काय विचारतात, प्रीमियम किती येतं आणि माझ्या गाडीची व्हॅल्यू काय आली. माझ्या गाडीची व्हॅल्यू काय आली म्हणजे काय असतं, IDV व्हॅल्यू, इन शॉर्ट डिक्लेअर व्हॅल्यू. आपल्या गाडीची या गाडीला जी व्हॅल्यू आहे मार्केट व्हॅल्यू ती व्हॅल्यू. तर या गाडीची आहे 40,000 रुपये. या ठिकाणी ज्या ठिकाणी खालच्या साईडला चेक करू शकता, लेफ्ट साईडला मी कर्सर ठेवलं 40,535 माझी मार्केट व्हॅल्यू आहे. मी IDV व्हॅल्यू, कस्टमरला ही व्हॅल्यू आपण सांगू शकतो. तर ही झाली बेसिक डिटेल्स, तुम्ही भरा. यानंतर आपल्याला कस्टमर डिटेल्स टाकायचे. कस्टमर डिटेल्स मध्ये ज्या ठिकाणी रेड मार्क आहे त्या आणि त्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी फिल करायचं. जसं मी या ठिकाणी रेड मार्क नंतर सर्व गोष्टी लिहिल्या. मोबाईल नंबर, ईमेल ID व्यवस्थित टाका. क्लेमच्या वेळेस तुम्हाला या गोष्टी कामाला येतील. आणि यानंतर तुम्हाला काय करायचंय, अड्रेस लाईन 1 आणि 2 मध्ये हाफ अड्रेस टाका आणि पिनकोड. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट. ज्या ठिकाणी रेड मार्क आहे त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आणि बजाजची आणखीन एक खासियत आहे की आपण 1 पेजर आहे. जसंच मिनिमम डाटा एंट्री होती, ऑटोफिट सिस्टम आहे, या व्यतिरिक्त आणखीन एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज हा आहे की तुम्हाला एकाच पेज मध्ये सर्व इन्फॉर्मेशन भरायचं, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट पेज करण्याची गरज नाहीये. आणि डाटा एंट्री मध्ये पण काय करायचंय, व्हेकल डिटेल्स आणि कस्टमर डिटेल्स, ते 2 बॉक्स मध्ये डिटेल्स तुम्हाला ह्या फिल करून लगेच प्रोसीड फॉर पेमेंट करायचं. जसं आपण प्रोसीड फॉर पेमेंट करू, थोडंसं व्हॉइस डिस्टर्बन्स होतं. आपल्याला पे बटन वरती क्लिक करा. सर्वप्रथम माहितीच आहे CSC पासवर्ड टाका आणि सेकंड टाइम तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल आपला वॉलेट आणि लागलीच पॉलिसी प्रिंट आपण कस्टमरला देऊ शकतो. जर समजा या वेळेस कधीही तुम्हाला काही अडचण आली, एनी डेस्कची गरज लागली किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करावासा वाटला किंवा कुठले तुमचे प्रश्न असतील त्यांची उत्तरं हवी असतील तर हे दिलेल्या कॉन्टॅक्ट अस नावाच्या बटनवरती क्लिक करा. तुमच्या समोर एक PDF येईल आणि त्यामध्ये तुमच्या एरिया वाईज आमचे जे मॅनेजर आहेत त्यांचे नाव आणि नंबर येऊन जातील. तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही मेलद्वारे, ईमेलद्वारे, व्हॉट्सअप किंवा कॉल जे तुम्हाला कन्व्हिनियंट असेल किंवा एनी डेस्क त्यानुसार आम्ही तुम्हाला हेल्प करू. तर हा होता आपला मोठा आता काय पाहिलं, बजाजची प्रोडक्ट लिस्ट, मेन सेलिंग प्रोडक्ट्स आणि या व्यतिरिक्त पॉलिसी कशी इश्यू करायची एखाद्या गाडीची, म्हणजे जनरल इन्शुरन्स मध्ये 2 व्हीलर फर्स्ट पार्टी. तर यानंतर आपण, मी क्वेश्चन जर असतील तर एकदम शेवटी घेते कारण सध्या स्क्रीन मध्ये दिसत नाहीये. एकदम लास्टला आपण सगळ्यांची क्वेश्चन आन्सर्स घेऊ. मी लागलीच आपण आता पर्सनल ऍक्सिडेंट, दुसरा मेन सेलिंग मोस्ट कॉमन सेलिंग प्रोडक्ट होता पर्सनल ऍक्सिडेंट. पर्सनल ऍक्सिडेंट प्रोडक्ट मध्ये काय असतं, ऍक्सिडेंट ही एक अशी घटना आहे जी माणसाच्या आयुष्यात
कधीही होऊ शकते, त्याच्यासाठी काही लिमिट नाही. रोड क्रॉस करतात, ऍक्सिडेंट होऊ शकतो, एखाद्या त्यांच्या सीडी चढताय घरी किंवा कोणी कामावरती आहे तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतो. ऍक्सिडेंट झाल्यानंतर बऱ्याच प्रकारची इंजुरीज होऊ शकतात किंवा अपंगत्व येऊ शकतं किंवा फायनान्शियल लॉस होऊ शकतं. या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी आपण बजाजनी तुमच्यासाठी पर्सनल ऍक्सिडेंट नावाचा एक प्रोडक्ट लॉन्च केलाय. कारण ऍक्सिडेंट सर्टन थिंग आहे, लाईफ मध्ये कधीही होऊ शकतं, ज्यामुळे आपल्याला एखाद्या ग्राहकाला एक्सपायर्ड पर्सनला डेथचा सामना करू शकतो लागतो. त्यानंतर त्यांच्या फॅमिलीसाठी आपल्याकडे सम इन्शुर्ड आपण देतो, इंजुरी होऊ शकतो आणि कुठलीही कधीही आपण नॉर्मल हॉस्पिटलायझेशन म्हटलं तर कुठलाच खर्च 10 ते 20 हजारापेक्षा कमी नसतो, त्यापेक्षा जास्तच असतो. त्यामुळं आपण एक इन्शुअर असणं ऍक्सिडेंटल पॉलिसीसाठी गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा आणि विचार करून आम्ही पर्सनल ऍक्सिडेंट प्रोडक्ट लॉन्च केलाय. तर त्याचे आपण फायदे बघू. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की हा प्रोडक्ट आपण कोणाला सेल करू शकतो त्याचं गेली तर 18 ते 65 वर्षापर्यंतच्या कुठल्याही व्यक्तीला आपण हा प्रोडक्ट सेल करू शकतो. यामध्ये जरुरी नाहीये की माझ्या नावावर गाडी असली पाहिजे किंवा माझ्याकडे एखादी वाहन असलं पाहिजे. कुठल्याही व्यक्तीला म्हणजे अगदी 18 ते 65 वर्षाच्या गृहिणीला म्हणा किंवा वर्करला म्हणा किंवा घरी बसणाऱ्या व्यक्तींना आपण ही पॉलिसी सेल करू शकतो. कारण ऍक्सिडेंट कुठल्याही प्रकारचा कधीही कोणाच्या आयुष्यात होऊ शकतो. तर या पॉलिसीमध्ये आपण कव्हर्स काय काय देतो, तर डेथ कव्हर होते, जर एखाद्याचा मृत्यू झाला ऍक्सिडेंटमध्ये एक्सपायर्डचा तर आपण तो मृत्यू कव्हर करतो. या व्यतिरिक्त डिसॅबिलिटी म्हणजे काय येतं, परमनंट डिसॅबिलिटी डेथच्या केसमध्ये आपण 100% सम इन्शुर्ड देतो. 100% सम इन्शुर्ड म्हणजे काय, जर तुम्ही समजा 1 लाखाचं सम इन्शुर्ड देतो, मी एक्झाम्पल देते, तर ते 1 लाख आपण 100% तुम्हाला आपण डेथच्या केसमध्ये देतो. या व्यतिरिक्त आपण चिल्ड्रन एज्युकेशन बोनस देतो. जर त्यांचे चिल्ड्रन्स असतील आणि ते एज्युकेशन घेत असतील तर त्यांना चाइल्ड एज्युकेशन बोनस आपण डेथ आणि परमनंट डिसॅबिलिटीच्या केसमध्ये देतो. हा खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे या पॉलिसीचा. या व्यतिरिक्त आपण परमनंट टोटल डिसॅबिलिटी कव्हर करतो. परमनंट टोटल डिसॅबिलिटी म्हणजे काय असतं, जर समजा एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंटमध्ये डेथ नाही झाली पण त्या व्यक्तीचे दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा दोन्ही डोळे, कान असं अपंगत्व आलंय की ज्यामुळे त्यांनी परमनंटली ते डिसेबल झालेत, म्हणजे ते व्यक्ती जिवंत आहेत पण ते काही उदरनिर्वाहासाठी घराच्या काही काम करू शकत नाही. तर अशा वेळी आपण त्यांना सम इन्शुर्डच्या 125% आपण अमाऊंट प्लस त्यांना चिल्ड्रन एज्युकेशन बोनस देतो. त्यानंतर येतं टेम्पररी टोटल डिसॅबिलिटी म्हणजे काय असतं, एखादा नॉर्मल आपला टेम्पररी डिसॅबिलिटी झाली, एखादी हात काही फ्रॅक्चर आहे म्हणा किंवा टेम्पररी टोटल फ्रॅक्चर झालं किंवा काही मणक्याचा वगैरे मार लागला होता ऍक्सिडेंटमध्ये आणि डॉक्टरनी सांगितले की एखादी महिना तुम्हाला रेस्ट करावी लागेल. जर समजा एक माझं सीएससी सेंटर आहे, एखादी महिना मी रेस्ट करणार आहे म्हणजे माझं सेंटर एखादी महिना बंद असणार, त्यावेळेस माझं इन्कम काय टोटली क्लोज असणार. ठीक आहे, हॉस्पिटलचा खर्च तर माझा कव्हर झाला कारण माझ्याकडे पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी होती, पण 1 महिन्यासाठी माझं इन्कम पण बंद आहे कारण मला डॉक्टरनी आता बेड रेस्ट सांगितली आणि मणक्याच्या रिब्स गेल्यात, त्यामुळे मला बेड रेस्ट करणंही गरजेचंच आहे. तर त्या केसमध्ये पण आपण एक ऍडव्हान्टेज दिलेला आहे की तुमचं जे टोटल सम इन्शुर्ड असेल त्या सम इन्शुर्डचा 1% किंवा 5,000 या दोन्ही पैकी जी अमाऊंट कमी असेल ती अमाऊंट आपण पर वीक प्रमाणे कस्टमरला पे करू जोपर्यंत ते त्यांच्या घरी असतील, म्हणजे जोपर्यंत ते त्यांच्या कामावर रिपीट जाणार आहे. त्यासाठी पण 2 महिन्याचं लिमिट आहे. त्यानंतर ऍक्सिडेंटल हॉस्पिटल, त्यानंतर अजून एक राहिलं पीपीडी, परमनंट पार्शियल डिसॅबिलिटी पण आपण यामध्ये कव्हर करतो. पार्शियल डिसॅबिलिटी काय असतं, एखाद्याचा एक हात तुटणं किंवा पाय तुटणं म्हणजे एकच अवयव, शरीराचा एकच अवयव तुटणं की ज्यामुळे पार्शियल डिसॅबिलिटी, तर त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते आपण ऍज पर टेबल देतो. ऍज पर टेबल म्हणजे प्रत्येक गोष्टीला 5%, 10% अशा एक अमाऊंट ठरलेल्या आहेत, त्यानुसार आपण त्या पे करतो. यानंतर आपण हॉस्पिटलायझेशन मध्ये काय काय कव्हर करतो आपण, तर हॉस्पिटलायझेशन मध्ये आपण हॉस्पिटल कॉन्फ्लिक्ट अलाउन्स म्हणजेच हॉस्पी कॅश आणि ऍक्सिडेंटल हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स या 2 गोष्टी कव्हर करतो. हॉस्पिटल कॉन्फ्लिक्ट अलाउन्सेस म्हणजेच हॉस्पी कॅश काय असतं, हॉस्पी कॅश म्हणजे काय असतं, समजा तुम्ही ऍडमिट झालात आणि ऍडमिट झाल्यानंतर फर्स्ट डे सोडून 10 दिवसासाठी डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला हॉस्पिटल, तर त्यावेळेस एकच खर्च असतो का एखाद्यांना ऍडमिट झाल्यानंतर, जर एक्सपायर्ड पर्सन ऍडमिट आहे पुण्यामध्ये आणि तो आहे प्रॉपर सासवडचा तर त्यांना एकच खर्च असणार आहे का, नाही.
घरचे येणार जाणार असतील त्यांचा वेगळा खर्च असेल, जर कोणी स्टेला असेल पुण्यामधल्या हॉस्पिटलमध्ये तर त्यांचा वेगळा जेवणाचा खर्च असेल, किंवा डॉक्टरनी तुम्हाला मिनरल वॉटर, वेगवेगळे फ्रूट असं काही सांगितलंय, ड्रायफ्रुट्स, तर त्याचा खर्च असेल. तर अपार्ट फ्रॉम हॉस्पिटल एक्सपेन्स म्हणून आपण त्यांना पर डेचे 1000 रुपीज देतो. म्हणजे पर डे आपण 1000 रुपये कस्टमरला पे करतो. किती दिवसापर्यंत? 30 दिवसापर्यंत. म्हणजे ते 30,000पर्यंत. 30,000 पर दिवसात. जितके दिवस तुम्ही ऍडमिट असाल तितके दिवस आपण पर डे 1000 करतो. पण त्याचं लास्ट लिमिट काय असेल? 30 डेज, म्हणजे 30,000 रुपये. म्हणजे अपार्ट फ्रॉम हॉस्पिटल खर्चांसाठी आम्ही तुम्हाला हॉस्पिकॅश यामध्ये देतो. या व्यतिरिक्त ऍक्सिडेंटल हॉस्पिटलायझेशन. ऍक्सिडेंटल हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय असतं? रूम रेंट, मेडिकलचा खर्च, विदिन हॉस्पिटलचे जे काही तुमचे खर्च आहे ते सगळे खर्च. तर मी आतापर्यंत जेवढे बेनिफिट सांगितले ते तुम्हाला वर्थ नाही वाटत ऍक्सिडेंटल पॉलिसी? आणि वर्थ कधी वाटतील? मी आता तुम्हाला प्रीमियम सांगते या गोष्टी. 649 रुपये याचं प्रीमियम आहे मिनिमम, आणि मॅक्सिमम 1600 रुपये. 4 प्लॅन आहेत. प्लॅन 1चा आहे 649 आणि प्लॅन 4चा आहे 1650 काहीतरी. म्हणजे जर 650 म्हणजे 650 रुपये जर एका वर्षासाठी आपण एका कस्टमरला देतोय, तर त्यामध्ये किती मिनिमम मध्ये आपण किती जास्त गोष्टी घेतो. म्हणजे आणि बऱ्याच लोकांचं असतं की सर मॅम XYZ ठिकाणी किंवा XYZ कंपनीमधनं आम्हाला 100 रुपयामध्ये ऍक्सिडेंटल पॉलिसी भेटते. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आउटपुट काय आहे? आपण काही देतोय तर त्याबद्दल आपण घेतोय काय हे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 650 रुपये बजाजला पे करताय तर या बदल्यात तुम्हाला काय भेटते? 1 लाखाचं वायडर कव्हर, ज्यामध्ये तुमची डेथ, PTD, TPP, परमनंट टोटल डिसॅबिलिटी, टोटल टेम्पररी डिसॅबिलिटी कव्हर होतीये, डेथ कव्हर होतीये. या व्यतिरिक्त हॉस्पिटलचे 50,000 पर्यंतचे तुमचे खर्च कव्हर होत आहेत. या व्यतिरिक्त अपार्ट फ्रॉम हॉस्पिटल आपण तुम्हाला 30,000 पर्यंतची रक्कम देतोय. म्हणजे 650 रुपयामध्ये जर तुम्हाला खाली दिलेल्या या सर्व गोष्टींचा लाभ होत असेल तर हे वर्थ प्रीमियम आहे कुठल्याही कस्टमरसाठी. तर तुम्हाला हा सेलिंग पर्पजनी खूप IMP प्रोडक्ट आहे. तू ट्राय करा, जास्तीत जास्त कस्टमरला हा प्रोडक्ट पुश करा. कस्टमरला पुश करण्या अगोदर स्वतःचा आपण पर्सनल ऍक्सिडेंट काढलेला आहे का हे पण चेक करा, किंवा आपल्या आप्तजनांना सांगा, जवळचे जे कलिग्स वगैरे असतील किंवा फॅमिली मेंबर्स त्यांना सांगा. तर हा होता आपला पर्सनल ऍक्सिडेंट प्रोडक्ट. याचेही काही क्वेश्चन असतील तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये तुम्ही हे क्वेश्चन्स ड्रॉप करा. त्यानंतर माझा थर्ड प्रोडक्ट होता हेल्थ इन्शुअर, स्वास्थ्य विमा. जे सध्या कोविड पॅन्डेमिक चाललंय त्यामध्ये सगळ्यांना लक्षात आलं असेल की मला सांगण्याची सुद्धा गरज नाहीये की एखाद्या VLE किंवा ग्राहकाला किंवा कोणालाही की हेल्थ इन्शुरन्स या घडीला प्रत्येक व्यक्तीचं असणं किती गरजेचं आहे. जर आपण नॉर्मल एखादी, आता कोरोना तर हा एक एक्झाम्पल झालं. बऱ्याच लोकांना असं असतं की मॅम फक्त कोरोना पुरती पॉलिसी द्या, कोरोना कवच किंवा XYZ. पण आम्ही हेल्थ इन्शुअर ही प्रॉडक्ट पॉलिसी का पुश करतोय आणि का जास्त सेलिंग आहे? कारण करोना एक एक्झाम्पल आहे आपल्यासाठी एक डिसीजचं. पण या व्यतिरिक्त इन फ्युचर मध्ये बरेच असे डिसीज येऊ शकतात, बऱ्याच अशा गोष्टी होऊ शकतात, किंवा कोलेस्ट्रॉल म्हणा, टीबी, परत आपलं BP, शुगर, या सगळ्या कॉमन बिमारीज आहेत आणि ज्या आफ्टर 40 प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी सामना करावा लागणार आहे. आणि या सगळ्यांचे जे एक्सपेन्सेस असतील ते आपल्याला हेल्थ इन्शुअर या पॉलिसीमधनं कव्हर होतात. म्हणजे जर आपण नॉर्मल मिनिमम प्रीमियम मध्ये ठीक आहे, आता आपण 1400 रुपयामध्ये एखादी गोष्ट घेऊ, पण त्यामध्ये फक्त कोरोना होणार आहे, जो कधी होईल आणि ते 50,000 किंवा 1 लाख कधी संपतील हेही आपल्याला कळणार नाही. पण त्यामुळे आपण सगळ्या गोष्टींनी सिक्युअर राहण्यासाठी हेल्थ इन्शुअर बेस्ट प्रोडक्ट आहे तुम्हाला तुमच्या कस्टमरला सेल करण्यासाठी. जर समजा कॅटरॅक्ट म्हणजे मोतियाबिंदूला जर पाहिलं असेल तर 7-8 वर्षापूर्वी बऱ्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मोफत व्हायचं, त्यानंतर 5-6 हजारामध्ये व्हायचं, आणि आता जर पाहिलात तर तुम्ही 20,000 ते 40,000 शिवाय मोतियाबिंदूचं ऑपरेशन होत नाही. मी हे एक्झाम्पल का देतेय? म्हणजे दिवसेंदिवस हॉस्पिटल एक्सपेन्सेस वाढत चाललेत, प्रत्येक गोष्टींच्या रेट वाढत चालल्यात, आणि आपलं CSC सेंटर रुरल भागात असतं, आपले कस्टमर ही रुरल डेलिंग असतात, आणि रुरल डेलिंगसाठी लोकांना वर्षाचं 1000 जरी प्रीमियम ही असेल तरी 1 लाख रुपये, 2 लाख रुपये जर हॉस्पिटल एक्सपेन्स असेल तर ते एक्सपेन्स एखाद्या नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीसाठी खूप जास्त आहे. त्यासाठी जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुअर सारखी पॉलिसी असेल तर तुम्ही या सगळ्या खर्चांपासून दूर राहाल. आणि तर त्यासाठी यामध्ये काय काय बेनिफिट्स आहेत? कोणीही पॉलिसी घेणार असेल, कुठलाही कस्टमर किंवा ग्राहक, तर त्याला काय असतं? प्री पॉलिसी चेकअप असेल का? पॉलिसीचा वेटिंग पिरियड काय असेल? आज मी पॉलिसी घेईल आणि 1 वर्षांनी जर कव्हर भेटणार असेल तर काय फायदा? कुठलं डिस्काउंट भेटतं का?
कॅशलेस ट्रीटमेंट हॉस्पिटल आहेत का? तर हो, कॅशलेस ट्रीटमेंट हॉस्पिटल आहेत. आम्ही प्री चेकअप, पोस्ट चेकअप कव्हर करतो. डे केअर प्रोसिजर पण कव्हर करतो. या पॉलिसीमध्ये आपण लॉंग टर्म पॉलिसी आहेत. ऑर्गन डोनर एक्सपेन्स कव्हर करतो. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप पण कव्हर करतो. तर या गोष्टींच्या कुठल्या कुठल्या क्रायटेरियामध्ये कव्हर करतो, तर त्या गोष्टी मी तुम्हाला आता डिस्क्राईब करते. आपण हेल्थ इन्शुअरची इंडिव्हिज्युअल पॉलिसी सध्या सेल करतोय. इंडिव्हिज्युअल का? बऱ्याच लोकांना असं असतं की नाही मॅम, फॅमिली फ्लोटर हवंय. फॅमिली फ्लोटरही आपण देऊ, पण आम्ही सध्या इंडिव्हिज्युअलला का पुश करतोय त्याच कारण. जर समजा करोना झाला, करोनाचंच एक एक्झाम्पल घेऊ कारण ते रिसेंट आहे, त्यामुळे मी एक्झाम्पल घेते. XYZ पर्सनला करोना झालाय आणि त्यांनी फॅमिली फ्लोटर घेतले. फॅमिली फ्लोटर कितीच असणार आहे? 3 लाखाचं फॅमिली फ्लोटर घेतले त्यांनी. बट ऑब्वियस करोना हा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते लोक येतील किंवा त्यांच्यामुळे तो स्प्रेड होईल. फॅमिलीमध्ये 5 लोकांची फॅमिली आहे. 5 लोकांमध्ये त्यांनी हजबंड, वाईफ अँड 3 चिल्ड्रन्स 3 लाखाचं कव्हर घेतलंय. आणि त्यामध्ये त्या XYZ पर्सनला करोना झाला आणि त्यामुळे बट ऑब्वियस इन्फेक्टेड 4ही लोक झाले असणार आहेत. 4 नाही तर नाही 3-4 लोक पकडू आपण, 5 नाही तर नाही. 5 लोकांना कोरोना झाला, 5ही लोक ऍडमिट झाले. सध्या जे कोरोनाचं इंजेक्शन्स वगैरे आहेत किंवा ज्या गोष्टी चालल्या त्यानुसार अवरेज खर्च आपल्याला 60 ते 70 हजार रुपये एका पर्सनच्या मागे येतो. जर तुम्ही 5 लोक आहेत, 3 लाख रुपये खर्च होतोय आणि जेणेकरून जर तुम्हाला जास्त दिवस ऍडमिट राहावं लागलं, 1 लाख पर पर्सन पकडलं आपण खर्च, तर 3 लोकांचाच खर्च कमी होतोय आणि स्टील 2 लोकांसाठी तुम्हाला स्वतःच्या याच्यामधनं पॉकेटमधनं पैसे स्पेंड करावे लागतील. पण तीच जर पॉलिसी इंडिव्हिज्युअल बेसिसमध्ये असेल, इंडिव्हिज्युअल म्हणजे कसं, आपण एक पॉलिसी एकच असणार पण प्रीमियम इंडिव्हिज्युअल असेल. म्हणजे 3 लाख माझ्यासाठी, दुसरे 3 लाख हजबंड माझ्या चिल्ड्रनसाठी. या व्यतिरिक्त आपण या पॉलिसीमध्ये पॅरेंट्स, तुमचे आजी आजोबांना ऍड करू शकता. पॅरेंटल लॉ, सासू सासरे असतील तर त्यांना ऍड करू शकता. पॅरेंट, सिस्टर, म्हणजे तुम्ही प्रपोजर होऊन कुठल्याही व्यक्तींना तुम्ही या ठिकाणी ही पॉलिसी स्पॉन्सर तुमच्या एका पॉलिसीमध्ये करू शकता. म्हणजे जर जेणेकरून कोणाला काही झालं तर प्रत्येक जण आपलं वेगवेगळं प्रीमियम युज करू शकतं. म्हणजे माझे जर स्वतःचे 3 लाख आहेत, मला काही झालं तर मी त्या 3 लाखामधून युज करेल. जर माझ्या घरामध्ये कोणाला झाले, मी माझ्या आई वडिलांसाठी जर प्रपोज केलं असेल तर त्यांचं 3 लाख असेल तर ते त्यांचे 3 लाख सेपरेट युज करू शकतील. म्हणजे इन फ्युचरमध्ये ही पॉलिसी तुमच्यासाठी इंडिव्हिज्युअल असणं खूप गरजेचं आहे. कारण स्वतःसाठी जर आपण एक पॉलिसी एकाच इन्शुरन्समध्ये खतम झाली तर बाकीच्या लोकांसाठी तुम्हाला परत तो एक्सपेन्स येईल. तर हा परतचा जो एक्सपेन्स असतो यापासून वाचण्याऐवजी तुम्ही इंडिव्हिज्युअल बेसिसची पॉलिसी घेणं गरजेचं आहे. तर आपण यामध्ये प्री एक्झिस्टिंग डिसीजेस कव्हर करतो आफ्टर 24 मंथ्स, म्हणजेच 2 वर्षानंतर प्री एक्झिस्टिंग डिसीजेस तुमचे कव्हर होतात. ऑर्गन डोनर एक्सपेन्स म्हणजे किडनी वगैरे आपण जे ऑर्गन डोनर एक्सपेन्स असतो, जर समजा एखादा XYZ पर्सन आहे, तो ऑर्गन डोनर, त्याला एखादी ऑर्गन लागतो किडनी वगैरे, तो डोनेट त्याला कोणीतरी डोनेट करतोय, तर त्यावेळेस त्याचा तर स्वतःचा खर्च होईल पॉलिसीमधून, पण जो व्यक्ती त्याला हे करतोय, डोनेट करतोय, त्याचा खर्च कोण करणार? तर ह्या पॉलिसीमधून आपण आपल्याला जो व्यक्ती ऑर्गन डोनेट करतो त्याचा पण खर्च आपण करू शकतो. या व्यतिरिक्त डे केअर प्रोसिजर म्हणजे काय असतं? 1 डे, विदिन अ डे मध्ये कव्हर होणार. कारण आता सायन्स एवढं पुढे गेले की बऱ्याच गोष्टी, अगोदर अपेंडिक्स कॉमन आपल्याला माहिती असेल, अपेंडिक्स ऑपरेशन वगैरे किंवा किडनी स्टोनचं ऑपरेशन, अगोदर असं व्हायचं की 1 दिवस ऑपरेशन, 2 दिवस ऍडमिट. हा प्रकार नाहीये आता. लेझरद्वारे एका दिवसामध्ये आपल्याला आपल्याला सुट्टी भेटते हॉस्पिटलमध्ये. जर तुमच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये डे केअर प्रोसिजर असेल तर 399 डे केअर प्रोसिजर्स आपण बजाज स्पॉन्सर करतो, ज्याच्यामध्ये आपण कव्हर करतो. म्हणजे नॉर्मली हेल्थ पॉलिसीमध्ये 24 तास ऍडमिट असणं गरजेचं असतं, पण जर ती डे केअर प्रोसिजर असेल तर त्या प्रोसिजरमध्ये पण आपण त्याचा एक्सपेन्स कव्हर करतो. वयाच्या 45 वर्षापर्यंत तुम्हाला कुठलंही हेल्थ चेकअप करण्याची गरज नाही. विदाऊट एनी हेल्थ चेकअप आपण ही पॉलिसी तुमच्या कस्टमरला सेल करू शकतो. या व्यतिरिक्त रोड ॲम्ब्युलन्स चार्जेस म्हणजे काय? जर तुम्हाला घरून हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी किंवा हॉस्पिटल टू हॉस्पिटल जाण्यासाठी जो काही ॲम्ब्युलन्स चार्जेस असेल तो पर क्लेम 1000 रुपीज आपण या ठिकाणी पे करतो. प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन. प्री आणि पोस्ट म्हणजे काय? समजा मलेरिया झालाय, मलेरिया होण्या अगोदर मलेरियाचे सिम्पटम्स किती 10-12 दिवसापासून चालू होतात, सर्दी, खोकला वगैरे, किंवा त्या गोष्टीसाठी आपण ब्लड चेकअप करतो. जेव्हा ब्लड चेकअप करतो ते ऍडमिट होण्या अगोदर करतो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्या अगोदर तुम्हाला त्या बिमारी रिलेटेड जे काही चेकअप असतील किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन सुट्टी भेटल्यानंतर जे काही चेकअप असतील त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याआधी 1 महिना
आणि ऍडमिट होऊन सुट्टी झाल्यानंतर 2 महिन्यांपर्यंतच्या गोष्टी आपण कव्हर करतो. आणखीन एक प्लस पॉइंट आहे की यामध्ये आपण आयुर्वेदिक होमिओपॅथिक ट्रीटमेंट कव्हर करतो. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक म्हणजे काय, आपले BHMS DMS डॉक्टर्स असतील किंवा पतंजली, युनानी या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या आपण कव्हर करतो. तर याचं मिनिमम प्रीमियम काय आहे, 885, मिनिमम नाही सॉरी, 31 ते 35 वयोवर्ष आपण इन्शुरन्स घेतलं तर 3855 मध्ये ही पॉलिसी होते. आणि यांचं कमिशनही खूप चांगलं आहे. आपण मेन प्रीमियम वरती 15%, नेट प्रीमियम वरती 15% आपण त्यांना कमिशन देतो, प्लस 50 रुपये आपले प्रिंटिंग चार्जेस, जवळपास 800-900 असं कमिशन याचं पडतं. त्यानंतर एंट्री एज काय असेल, 18 ते 50 वर्षाच्या कुठल्याही व्यक्तींना आपण ही पॉलिसी सेल करू शकतो. प्रपोजर एज म्हणजे मी जर पॉलिसी घेते तर माझं वय 18 ते 50 असलं पाहिजे आणि यानंतर मी 3 महिन्यापासून ते 18 ते 20 वर्षापर्यंत कोणालाही ऍड करू शकते यामध्ये. नंतर इंडिव्हिज्युअल प्रीमियम रिन्युअल लाईफ लॉंग असेल. प्रीमियमचं काय असेल, सम इन्शुर्ड किती घेऊ शकतो आपण, 3 लाख, 4 लाख, 5 लाख असं मल्टी रेंज मध्ये हाय प्रोफाईल पर्यंत आपल्याला या ठिकाणी सम इन्शुर्ड आहे. फॅमिलीमध्ये आपण कोणाला ऍड, इंडिव्हिज्युअल मध्ये मी आता सांगितलेलं स्वतः आपण ऍड करू शकतो, हजबंड वाईफ. यानंतर डिपेंडंट चिल्ड्रन, डिपेंडंट पॅरेंट, पॅरेंट इन लॉ, सिस्टर, ब्रदर, म्हणजे आपण या पॉलिसीमध्ये आपल्या जवळच्या कुठल्याही पीपल्सला ऍड करू शकतो, त्यांना इंडिव्हिज्युअल प्रीमियम देऊन. त्यांचं इंडिव्हिज्युअल प्रीमियम असेल. प्री पॉलिसी चेकअप, नो मेडिकल टेस्ट असेल, 50 वर्षापर्यंत त्यांना कुठल्या पॉलिसी चेकअपची गरज नाहीये. पॉलिसी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाच्या कालावधीसाठी आपण सेल करू शकतो. झोन वाईज प्रीमियम असतं, झोन ए आणि झोन बी. झोन ए मध्ये मेट्रो सिटी मुंबई, होल मुंबई नाही येणार, मुंबईमध्ये ठाणे आणि मुंबईचा भाग येईल. जर समजा आपला बदलापूर किंवा भिवंडी हा भाग, मुंबई, सुरत, अहमदाबाद, बँगलोर आणि दिल्ली या सोडून सिटीचे पिनकोड सोडून बाकी सर्व सिटी झोन बी मध्ये येतात आणि त्यांचं प्रीमियम झोन ए पेक्षा बऱ्यापैकी कमी असतं. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप काय असतं, तर कंपनी तुम्हाला, जर तुम्ही कंटिन्यू आमच्याकडनं पॉलिसी घेताय तर दर 3 वर्षांना फुल बॉडी चेकअप आम्ही आमच्याकडनं फ्रीमध्ये तुम्हाला देत असतो. त्यानंतर वेटिंग पिरियड, प्रत्येकांचा ही गोष्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे. वेटिंग पिरियड काय असतं, एखादी पॉलिसीचं जर आपण वेटिंग पिरियड बघतोय तर ऑल इलनेस रिलेटेड, ऍक्सिडेंटल पॉलिसी ऍक्सिडेंट डे 1 पासून कव्हर होईल. इलनेस रिलेटेड डिसीजेस 30 दिवसानंतर, जसं मलेरिया, टायफॉइड, कोरोना या सगळ्या गोष्टी पॉलिसी घेतलेल्या 30 दिवसानंतर कव्हर होईल. या व्यतिरिक्त प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स, जर तुमचे जुने कुठले आजार असतील तर ते आपण 24 महिन्यानंतर कव्हर करतो. आणि याच्यानंतर स्पेसिफिक डिसीजेस असतील कुठले, म्हणजे नॉर्मल सर्जरी रिलेटेड, कॅट्रॅक्ट, हर्निया म्हणा किंवा हर्निया जॉईंट रिप्लेसमेंट जी असते आपली, किंवा मोतियाबिंदू, या सगळ्याच्या नॉर्मल सर्जरीज असतात त्या आपण 24 महिन्यानंतर कव्हर करतो. आणि ज्या हायर सर्जरी असतात, जॉईंट रिप्लेसमेंट म्हणा किंवा ज्या वेगवेगळ्या ज्या रोबोटिक सर्जरीज, या सगळ्या गोष्टी आपण हायर सर्जरीज आपण 48 महिन्यानंतर म्हणजेच 4 वर्षानंतर आपण कव्हर करतो. तर आपण या ठिकाणी बघू की पॉलिसीचा फॉर्म कसा भरला जातो. तर कुठल्याही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी हेल्थ इन्शुरन्स ऑप्शनला क्लिक करा. जसं आपण हेल्थ इन्शुरन्स ऑप्शनला क्लिक करू त्यानंतर या ठिकाणी आपण टायटल टाकायचंय. त्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम, ज्या ठिकाणी रेड मार्क आहे, खूप सोपा फॉर्म दिलेला आहे आम्ही, 1 पेजर आहे, मिनिमम डाटा एंट्री आहे. ऑफिशियल कुठलेही डॉक्युमेंट आपल्याला इथे ऍड करण्याची गरज नाहीये. फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि सरनेम टाका. त्यानंतर जेंडर जे असेल ते क्लिक करा. मोबाईल नंबर, तर या ठिकाणी ग्राहकाचा मोबाईल नंबर टाकणं गरजेचं आहे, कारण शेवटी त्यांना ओटीपी येतो आणि त्यानंतर क्लेमच्या वेळेस पण त्यांना हा नंबर गरजेचा पडतो. तर इथे तुम्ही ग्राहकाचा मोबाईल नंबर टाका, ईमेल आयडी टाकाल, त्यानंतर मेलिंग पिनकोड आणि डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ टाकणं ऍक्च्युअल, कधीही कुठलीही गोष्ट पॅन कार्ड आणि आधार कार्ड नुसार फिल करा, कारण क्लेम आल्यानंतर प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आपण इथे सेल्फ कव्हर आणि हे करायचं. सेल्फ कव्हर मध्ये फॅमिली मेंबर, जर तुम्ही स्वतः एकटे असाल तर 1 मेंबर येईल, आणि जर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये पॅरेंट्स कोणी ऍड करत, जितके मेंबर ऍड करतायत तिथे तेवढे मेंबर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर मेंबर 1, जर आता मी इथं एकच ऍड केले म्हणजे मी स्वतःसाठी इन्शुरन्स घेतली, तर या ठिकाणी सेल्फ नेम, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमची हाईट काय असेल आणि तुमचं वेट काय असेल, हाईट आणि वेट नुसार तुमचं BMI कॅल्क्युलेट होईल.
त्यानंतर तुमचं ऑक्युपेशन काय असेल, आणि जर कुठले प्री एक्झिस्टिंग डिसीजेस असतील, हायपरटेन्शन, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, तर या गोष्टींचं तुम्हाला इथून मेन्शन करणं गरजेचं आहे. असतील तर येस करा, नसतील तर नो करा. आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, मेंबर लेवलचं कव्हरेज सिलेक्ट करायचं. इथे मी कव्हरेज घेतलंय 3 लाखाचं पॅक घेतलंय. इथं इनपेशंट हॉस्पिटलायझेशन मी 3 लाख घेतलंय. तर त्यानंतर इथं पीए कव्हर पण आपण या पॉलिसीमध्ये पण घेऊ शकतो. पर लाखाला 50 रुपये असतात. जर मी इथे 1 लाख रुपयाचं पर्सनल डेथ कव्हर घेतलंय, पीटीडी 60,000ची घेतली आणि पीपीडी 60,000ची घेतली, असं मी हे ऍड केले एक्स्ट्रा प्रीमियम याच्यामध्ये, आणि जे डे 1 पासून कव्हर होतं. त्यानंतर रिस्क पॉलिसी इन्स्पेक्शन रेट हे ऑटोमॅटिक गोष्टी येतील. या ठिकाणी तुम्हाला स्वतःहून काहीच भरण्याची गरज नाही. नेक्स्ट क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला काही भरण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट प्रीमियम करा. या ठिकाणी प्रीमियम येऊन जाईल. माझं टोटल प्रीमियम आलंय 4,725 विथ जीएसटी, म्हणजे फायनल प्रीमियम असेल. यामध्ये मी 250 रुपयाचं मेन प्रीमियम आहे माझं 4,480 रुपये, पण यामध्ये मी पीए कव्हर म्हणजे पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर पण घेतलाय, त्यामुळे 4,725 रुपये आलं. यानंतर कॅल्क्युलेट प्रीमियम केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही पिनकोड एंटर करा. त्यानंतर ही वाली डिटेल ऑटोमॅटिकली भरली जाईल. जशी ही डिटेल ऑटोमॅटिकली भरेल त्यानंतर सेव्ह कस्टमर आयडी या ऑप्शनला क्लिक करा आणि सेंड ओटीपी या बटनला क्लिक करा. जसं आपण सेंड ओटीपी ला क्लिक करू, आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी इथे व्हॅलिड क्रॉस व्हेरीफाय करा आणि ओटीपी टाकल्यानंतर तो अगर व्हॅलिड ओटीपी असेल तर तुमचं पेमेंट पेज वरती तुम्ही लागलीच जा. जसं इथं पेमेंट पेज वरती आला, इथं पेमेंट पेज वरती पे बटनला क्लिक करा. सर्वप्रथम सेम सीएससी आयडी आणि देन तुमचं वॉलेट पिन टाकून पॉलिसी इश्यू करा. तर खूप सोपी पद्धत आहे. खूप जास्त कमिशन तुम्हाला यातून कमवता येतं आणि इनडायरेक्टली तुम्ही यातून जनजागृती करू शकता. तर आणि या ठिकाणी जरी ऑप्शन आली आणि आमच्या कदाचित आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याची गरज झाली, कॉन्टॅक्ट अस थ्रू तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. या व्यतिरिक्त या पेजचा सगळ्यांनी फोटो काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि युट्यूब वरती पण सर जेव्हा ते हा व्हिडिओ अपलोड करतील त्यावेळेसही तुम्हाला याची इन्फॉर्मेशन भेटेल. फर्स्ट कॉन्टॅक्ट पर्सन असतील दत्तात्रय जगताप सर, जे तुमचे रिजनल मॅनेजर आहेत. त्यांचा मोबाईल नंबर आहे इथं 9607034910. त्यांचा मेल आयडी आहे dattatray.jagtap03@bajajalliance.co.in. त्यानंतर मी माझा नंबरही शेअर करते या ठिकाणी. त्यानंतर आमचे जो झोनल हेड आहेत लालमणी सर, त्यांचाही नंबर शेअर आहे आणि सुमित सर जे व्हर्टिकल हेड असेल, हे लास्ट कॉन्टॅक्ट पर्सन असतील. तर कॉन्टॅक्ट फर्स्ट असेल तुमचं दत्तात्रय सरांशी. त्यांच्याशी काही कारणास्तव नाही झाला तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझ्याशी नाही झाला तर लालमणी सरांशी आपण करू शकतो. पण मोस्टली तुम्हाला फर्स्ट 2 ऑप्शन मध्येच तुमचा प्रॉब्लेम जो असेल तो सॉल्व्ह होईल. तर ही होती बजाजची पूर्ण टीम. आणि या ठिकाणी तुम्ही सर्व प्रकारे मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं हेल्थ इन्शुअर, ऍक्सिडेंटल पॉलिसी आणि जनरल इन्शुरन्स मधले मोटार प्रोडक्ट. आणि मोटार प्रोडक्ट मध्ये ऍज एक्झाम्पल एक प्रोडक्ट तुम्हाला पॉलिसी कशी इश्यू करायची ती पद्धत सांगितली. ऑलमोस्ट मी एक व्हीएलईना सेल करण्यासाठी ज्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आहे ती कव्हर केली. स्टील तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये एंटर करा. मी तुम्हाला आता क्वेश्चन आन्सर्स घेतेय, त्यामध्ये कव्हर करेल. थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी हा सेशन खूप चांगल्या प्रकारे ऐकला असेल. आणि सध्या माहितीये मोटारचं बऱ्यापैकी कमी असेल, कारण ज्यांना इथे लॉकडाऊन चालू आहे महाराष्ट्रामध्ये वगैरे, इसेन्शियल सर्व्हिसेस ज्या असतील त्यांनाच मोटार इन्शुरन्स मध्ये गरज पडेल. पण हेल्थ इन्शुरन्सला हेल्थ साठी आणि ऍक्सिडेंटल पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स आणि ऍक्सिडेंट मध्ये पर्सनल ऍक्सिडेंट, ह्या 2 प्रोडक्टला तुम्ही जितक्या प्रमाणात पुश करू शकता कस्टमरला पुश करा, कारण या कस्टमरची सध्या पॉलिसींची मार्केटमध्ये डिमांड आहे. तुम्ही आता सध्या इन्कम करण्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. आणि सिरियसली सांगते, नेट प्रीमियम वरती 15% म्हणजे जवळ कमीत कमी 500 रुपये तुम्हाला पर पॉलिसी, कमीत कमी म्हणते मी तुम्हाला, यामध्ये फिक्स कमिशन आहे. सो तुम्ही ट्राय करा, जेवढ्या पॉलिसी सेल करू शकता मार्केटमध्ये त्या. आणि मी आता माझी स्क्रीन हे करते. अमोल सर, तर मी आता स्क्रीन स्टॉप केली आहे. सो कोणाला क्वेश्चन स्क्रीन दिसत नाहीये? ओके, प्लीज हिंदी.
सॉरी कार्तिक सर, आप मुझे हिंदी में क्वेश्चंस कर सकते हो। सॉरी, मैं अभी क्वेश्चन आंसर्स के लिए थी, मैं लाइव थी तो मुझे वो वाला पार्ट शो नहीं किया। अगर आपको कोई भी जानकारी चाहिए तो आप मुझे प्लीज क्वेश्चन करना, मैं अभी आंसर कर सकती हूँ उसकी। शेयर ऑल पीपीटी जरूर रिजवान सर, पीपीटी तो मैं ऑफिशियल रहती है, शेयर नहीं कर पाऊंगी, बट इसका जो वीडियो रहेगा आपके यूट्यूब पे सीएससी के, जो अमोल सर से आपको लिंक मिल जाएगी। इसके अलावा मैं दत्तात्रेय सर को एक अलग अलग वीडियो आपके साथ शेयर करने बोलूंगी, जिसके जरिए से आपको ऑलमोस्ट सारी इन्फॉर्मेशन मिलेगी। कुलदीप पाटील, पेमेंट करताना हाफ इयर किंवा 3 मंथ असा ऑप्शन आहे का? नाही सर, कुलदीप सर, हाफ इयरला असा ऑप्शन नाहीये, कारण आपण पेमेंट सीएससीच्या वॉलेट मधनं जातं आणि तुम्हाला माहितीये वॉलेटचं वन टाइम डिडक्शन असतं. नॉर्मली बाहेर भेटतं, पण वन टाइम डिडक्शन असल्यामुळे हाफ इयरली नाही करणार. आणि 3,000 आणि 4,000 प्रीमियम आपण त्याच्यामध्ये ब्रेक करण्याची मला नाही वाटत गरज असेल, पण स्टील आपण हा ऑप्शन सध्या तरी नाही, बिकॉज सीएससी वॉलेट मधनं वन टाइम डिडक्ट होतं. शैलेश कमरे, मेरा ही स्क्रीन ऑफ है क्या सर? हाँ, अब मैंने अभी जस्ट आपका मेरा स्क्रीन ऑफ किया है, इसलिए मे बी वो शो नहीं कर रहा है, क्योंकि प्रेझेंटेशन वाला पण ऍक्सिडेंटल डेज 2 लाख. हा, 2 लाखापर्यंतचं ऍक्सिडेंटल राजेंद्र पाटील सर आहे. दोन लाखापर्यंतचं ऍक्सिडेंटल आपल्याला पॉलिसी करून घेऊ शकतो आपण तिथे. 2 लाख, 6 लाखापर्यंत 4 प्लॅन आहेत आपल्या ऍक्सिडेंटल पॉलिसीमध्ये. 1 लाख, 2 लाख, 4 लाख आणि 6 लाख असे. त्यानुसार तुम्ही अकॉर्डिंग टू कस्टमर प्रीमियम सगळ्यांचे बेनिफिट ते आहेत. फक्त बेनिफिट सेम असतील बजाजमध्ये, फक्त तुम्हाला या ठिकाणी हे वेगळं असणार आहे, काय म्हणतात ते, प्रीमियम वेगळं असणार आहे. पब्लिसिटी मटेरियल पण शेअर करा जरूर. मी दत्तात्रय सरांचा नंबर शेअर केलाय तुमच्यासोबत सर्वांसोबत. दत्तात्रय सर तुम्हाला कधीही त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला तुमच्या ऍड्रेसवरती कुरिअर करतील. अमोल सर, तुम्ही काय पॉलिसी इन्स्टॉलमेंट? ठीक आहे मनीषा, तुम्ही एवढं प्रॉपरली समजवलंय की मे बी कोणाला काही क्वेश्चन नसतील. फक्त जे काय 2-4 जणांचं म्हणणं आहे की त्यांना जे मॅन्युअल आहे ते पाठवा, तर आम्ही ते ग्रुपमध्ये लगेच शेअर करूया फेसबुक लाईव्ह नंतर. सो अजूनही कोणाला अडचण असेल कोणत्याही, तुम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर केलेले तुम्ही ऍक्सिडेंटल डेथ मध्ये कोरोना कव्हर आहे का? तर नाहीये सर, ऍक्सिडेंटल डेथ मध्ये कोरोना कव्हर नाहीये. ऍक्सिडेंटल पॉलिसी फक्त ऍक्सिडेंट होतो त्याच्यामध्ये, म्हणजे ऍक्सिडेंटच्या रिलेटेड होतील. आणि कोरोनासाठी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स नावाची जी पॉलिसी आहे किंवा आरोग्य संजीवनी ती कव्हर करावी लागेल. काय करायचं अमोल सर, सेशन कंटिन्यू करायचंय की क्लोज करायचंय? ठीक आहे, मे बी सर्वांचे प्रॉब्लेम्स तर सॉल्व्ह झालेले आहेत. कुणाला काही असलं तर ते तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करून पण ते सॉल्व्ह करून देतील. सो थँक्यू मनीषा की तुम्ही जॉईन झालात आणि आमच्या व्हिडिओने एवढं मार्गदर्शन केलं. आणि थँक्यू ऑल व्ह्युअर्स जे आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत. आम्ही अशी अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये बजाज थ्रू आपल्या सीएससी पोर्टलवरून आपण जास्तीत जास्त ज्या काही पॉलिसीज आहेत त्या इथून पुढे काढा. इन्स्टॉलमेंट चालेल. थँक्यू अमोल सर, थँक्यू सर्व व्हीएलना. आणि विजयलक्ष्मी मॅम, मी तुमच्या क्वेश्चनचं उत्तर जस्ट लागलीच थोड्या वेळापूर्वी दिलेलं. इन्स्टॉलमेंट मध्ये आपण पेमेंट करू शकत नाहीत, कारण सीएससी वॉलेट मधनं वन टाइम डिडक्शन असतं त्याचं, त्यामुळं. थँक्यू सर्वांना. बी सेफ आणि काळजी घ्या आणि ट्राय करा जास्तीत जास्त हेल्थ इन्शुरन्सला पुश करण्यासाठी. आणि कुठलीही अडचण आली तर तुम्ही बजाज टीमशी किंवा अमोल सरांकडनं आमचे कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही एनीडेस्क थ्रू तुम्हाला. तर बी सेफ and stay home. Thank you. Thank you, sir. Thank you.